इयत्ता 12वी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण 7 संस्करण प्रक्रिया स्वाध्याय वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट तर याच्या जोड्या आहेत. बुरशीरोधक संस्करण, जैविक प्रतिकार, विरंजन, कपडा पांढरा शुभ्र करणे, सिंगिंग पृष्ठभागावरील तंतूंची टोके जाळणे, स्क्वॉवरिंग अशुद्धी काढणे. ब याच्या जोड्याचे उत्तर आहेत. कीटकरोधक संस्करण, जैविक प्रतिकार, सल्फ्युरायझिंग लांबीचे आटवणे, सायझिंग कडकपणा, कॅलेंडरिंग इस्त्री करण्याचा साध्यासारखा परिणाम. प्रश्न दुसरा खाली विधाने चूक की बरोबर ती लिहा. 1. सिंजिंग या संस्करणामुळे कपडा आटत नाही. बरोबर, कारण सिंगिंग ही प्रक्रिया कपड्याच्या पृष्ठभागावरील बाहेर आलेले तंतू जाळण्यासाठी वापरली जाते. यामध्ये कपड्याच्या लांबी व रुंदीत कोणताही बदल होत नाही, त्यामुळे कपडा आटत नाही. 2. ब्रशिंगमुळे कापडावरील सुटे तंतू काढले जातात. बरोबर, ब्रशिंग ही प्रक्रिया सुईदार किंवा ब्रशसारख्या उपकरणाने कपड्यावरून सुटे व ढिले तंतू काढण्यासाठी केली जाते, त्यामुळे कापड अधिक गुळगुळीत व स्वच्छ दिसते. 3. निर्गुंदीकरणामुळे रेशमी तंतूचे वजन वाढते. चूक, कारण निर्गुंदीकरण प्रक्रियेमुळे रेशमी तंतूवरील नैसर्गिक गोंद काढून टाकले जाते, त्यामुळे तंतू हलके होतात व वजन घटते, वाढत नाही. 4. प्रथिनजन्य तंतूंना मेलड्यू प्रूफ हे संस्करण वापरले जाते. बरोबर, कारण प्रथिनजन्य तंतूंना बुरशी आणि जंतूमुळे नुकसान होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांना बुरशीरोधक संस्करण केले जाते. 5. निर्गुंदीकरण प्रक्रियेत रेशमी तंतूवरील गोंद काढला जातो. बरोबर, ही प्रक्रिया म्हणजेच सेरिसिन गोंद काढणे, जी रेशीम प्रक्रिया करताना अगदी मूलभूत पायरी आहे. यामुळे रेशमी तंतू अधिक मऊ, चमकदार आणि टिकाऊ बनतात. प्रश्न तिसरा सुयोग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. उपयोगिता मूल्य वाढवणाऱ्या संस्करणामुळे कापडाला प्राप्त होते विशेष गुणधर्म. 2. असे संस्करण ज्यामध्ये आम्ल, अल्क व विरंजक इत्यादीचा वापर केला जातो. रासायनिक संस्करण. 3. या संस्करण प्रक्रियेमुळे कापडाची निगा राखणे सोपे जाते. स्क्वॉवरिंग. 4. कोणत्याही प्रक्रिया न केलेल्या कापडाला असे संबोधले जाते. ग्रे कापड. 5. मूलभूत संस्करण प्रक्रियेनंतर कापडातून नाहीसा होणारा घटक अशुद्धी. 6. या वस्त्रांना जलरोधक संस्करण करतात. रेनकोट. 7. या वस्त्रांना अग्निरोधक संस्करण केले जाते. लॅब कोट. 8. या तंतूला कीटकांमुळे हानी पोहोचते. लोकर. 9. हे संस्करण पृष्ठभागावरील तंतूंची सुटी टोके जाळते. सिंजिंग. 10. या संस्करणामुळे कापड कडक होते. स्टार्चिंग. लघुत्तरी प्रश्न फक्त नावे लिहा. 1. उपयोगिता मूल्य वाढवणाऱ्या संस्करणाची 2 उदाहरणे. अग्निरोधक संस्करण आणि जलरोधक संस्करण. 2. मॉइश्चरायझेशन नंतर सुधारणारे 2 गुणधर्म, चमक आणि मजबूती. 3. विरंजकांचे प्रत्येकी 1 उदाहरण लिहा. ऑक्सिडीकारक, हायड्रोजन पेरॉक्साइड हारक, सल्फर डायऑक्साइड. 4. मूलभूत संस्करणाची 2 उदाहरणे. स्क्वॉवरिंग विरंजन. 5. अग्निरोधक संस्करण केले जाणाऱ्या वस्त्रांची 2 उदाहरणे. लॅबकोट पडदे. 6. जलरोधक संस्करण केले जाणाऱ्या वस्त्रांची 2 उदाहरणे. रेनकोट टेंट. कारणे लिहा. 1. प्रथिनजन्य तंतूसाठी क्लोरीनयुक्त विरंजक वापरत नाहीत. कारण प्रथिनजन्य तंतू म्हणजे नैसर्गिक प्रथिने असलेले तंतू, जसे की रेशीम व लोकर. हे तंतू क्लोरीन सारख्या तीव्र रसायनांप्रती संवेदनशील असतात. क्लोरीनयुक्त विरंजक वापरल्यास हे तंतू कमजोर होतात, त्यांची चमक, मजबूती आणि लवचिकता कमी होते. यामुळे कापड लवकर खराब होते. म्हणूनच अशा तंतूवर सौम्य, ऑक्सिडीकारक किंवा नैसर्गिक विरंजक वापरणे सुरक्षित असते. क्लोरीनयुक्त विरंजक प्रथिनांच्या संरचनेशी प्रतिक्रिया देऊन तंतूचे विघटन करू शकतात, त्यामुळे हे विरंजक
प्रथिनजन्य तंतूवर टाळले जातात. 2. दारुगोळ्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या गणवेशाला अग्निरोधक संस्करण देतात. उत्तर: दारुगोळ्याचे कारखाने अत्यंत ज्वलनशील वातावरणात कार्य करतात. येथे स्फोटक द्रव्य, उष्णता व चिंगारी यांचा संपर्क होण्याची शक्यता असते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचा गणवेश जर सहज पेटणारा असेल तर अग्नीमुळे गंभीर अपघात होऊ शकतो. म्हणून त्यांना बनवलेले कपडे विशेषतः अग्निरोधक संस्करण करून तयार केले जातात. हे संस्करण कापडाला अग्नीचा प्रतिकार करण्याची क्षमता देते. त्यामुळे आग लागली तरी कपड्याला सहज पेट लागत नाही व कामगाराचे संरक्षण होते. सुरक्षा हेच यामागचे प्रमुख कारण आहे. 3. लोकरी कपड्यांना कीटकरोधक संस्करण दिले जाते. उत्तर: लोकर हा प्रथिनजन्य तंतू असल्याने त्यात जैविक घटक असतात जे कीटकांना आकर्षित करतात. उदाहरणार्थ कीटक, पतंगे आणि बुरशी हे लोकरी कपड्यांवर अंडी घालतात व पोषण घेतात. त्यामुळे कपड्याचे नुकसान होते. त्यामुळे लोकरी कापडांचे जतन करण्यासाठी कीटकरोधक संस्करण आवश्यक असते. या संस्करणामुळे कीटकांना प्रवृत्त करणारे रसायन कापडावर लागते. त्यामुळे कापडाची टिकाऊपणा वाढतो. विशेषतः हिवाळी कपडे, स्वेटर, ब्लँकेट्स यामध्ये संस्करण उपयुक्त ठरते. 4. रेशमी तंतूंना निर्गुंदीकरण केले जाते. उत्तर: रेशीम तयार करताना रेशीम तंतूवर नैसर्गिक सेरिसिन नावाचा गोंद असतो. हा गोंद तंतूंना चिकट व खरड वाटणारा बनवतो. वापरासाठी रेशीम मऊ, गुळगुळीत व चमकदार हवा असल्याने हा सेरिसिन गोंद काढून टाकण्याची गरज असते. ही प्रक्रिया म्हणजे निर्गुंदीकरण. यामध्ये रेशीम गरम पाण्यात व सौम्य रसायनामध्ये बुडवून गोंद काढून टाकला जातो. यामुळे रेशमी तंतू चमकदार, अधिक मऊ व वापरास योग्य होतो. ही प्रक्रिया रेशमाचे व्यापारी मूल्य वाढवते. 5. तापसंज्ञाशील तंतूपासून बनलेल्या कापडांना सिंजिंग प्रक्रिया वापरत नाही. उत्तर: सिंजिंग ही प्रक्रिया कपड्यावरून गरम ज्योती फिरवून त्यावरील सुटे तंतू जाळण्यासाठी वापरली जाते. ही प्रक्रिया उष्णतेवर आधारित असते, परंतु तापसंज्ञाशील तंतू जसे की पॉलिस्टर व नायलॉन उष्णतेमुळे वितळण्याची शक्यता असते. अशा तंतूंवर जर सिंजिंग केली तर त्यांची रचना बिघडते व कापड खराब होते. म्हणून अशा कापडांना सिंजिंग न करता पर्यायी प्रक्रिया वापरली जाते. यामागील हेतू म्हणजे कापडाच्या गुणवत्तेचे जतन. 6. प्रथिनजन्य तंतूंना कीटकरोधक संस्करण केले जाते. उत्तर: प्रथिनजन्य तंतू हे जैविक आधाराचे असल्यामुळे कीटक, बुरशी व सूक्ष्मजीव त्यांना सहज नाश करतात. लोकर, रेशीम यासारख्या तंतूवर पतंगे व कीटक अंडी घालतात किंवा त्याचा अन्न म्हणून वापर करतात. यामुळे कापड झिजते किंवा भुसभुसते. म्हणून अशा तंतूंना कीटकरोधक संस्करण दिले जाते. या प्रक्रियेमुळे कापडावर कीटकांना परावृत्त करणारे रसायन बनते जे कापडाचे संरक्षण करते. विशेषतः दीर्घकाळ टिकणाऱ्या कपड्यांसाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. 7. सर्व कापडांना कॅलेंडरिंग संस्करण आवश्यक आहे. उत्तर: कॅलेंडरिंग ही एक यांत्रिक प्रक्रिया असून त्यात कापड मोठ्या गरम रोलर्समधून काढले जाते, जेणेकरून कापड गुळगुळीत, सरळ व चमकदार होते. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात केली जाते. त्यामुळे कापड विक्रीयोग्य दिसते, त्याला पोत व आकर्षण मिळते. शिवाय प्रिंटिंग किंवा रंगकामाच्या आधी कापड सपाट करणे गरजेचे असते. त्यामुळे बहुतांश कापडांना कॅलेंडरिंग आवश्यक असते. ही प्रक्रिया कपड्याचे सौंदर्य व व्यावसायिक उपयोग वाढवते. फरक स्पष्ट करा. मूलभूत संस्करण व उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण. मूलभूत संस्करण हे संस्करण म्हणजे कापड उत्पादनानंतर त्यावर केली जाणारी प्राथमिक प्रक्रिया होय. या प्रक्रियेमुळे कापडावरील नैसर्गिक अशुद्धी, गोंद, मेण, तेलकटपणा व इतर सांडगे पदार्थ काढले जातात. मुख्य उद्देश म्हणजे कापडाला स्वच्छ, मऊ, गुळगुळीत व रंगकाम छपाईसाठी योग्य बनवणे. उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण या प्रक्रियास कापडाला विशेष उपयोगी गुणधर्म देण्यासाठी केल्या जातात. उदाहरणार्थ जलरोधकता, बुरशीरोधकता, अग्निरोधकता इत्यादी. अशा प्रक्रिया कपड्याचा विशिष्ट वातावरणात उपयोग वाढवतात. त्यामुळे कापड अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि बहुउपयोगी बनते. मूलभूत संस्करणची उदाहरणे: स्कॉवरिंग, निर्गुंदीकरण, विरंजन. उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करणची उदाहरणे: उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण,
जलरोधक संस्करण, अग्निरोधक संस्करण, कीटकरोधक संस्करण, चुनीविरोधक संस्करण. खालील संस्करणांचे मूलभूत संस्करण व उपयोगिता मूल्य वाढवण्यास संस्करण या 2 गटात वर्गीकरण करा. संस्करण आहेत जलरोधक संस्करण, स्कॉवरिंग, निर्गुंदीकरण, बुरशीरोधक संस्करण, स्टार्चिंग. तर त्याचं वर्गीकरण अशा प्रकारे होईल. मूलभूत संस्करणामध्ये स्कॉवरिंग, निर्गुंदीकरण, उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करणामध्ये जलरोधक संस्करण, बुरशीरोधक संस्करण, स्टार्चिंग. खालील संस्करणाचे रासायनिक संस्करण व यांत्रिक संस्करण या 2 गटात वर्गीकरण करा. संस्करण आहेत ब्रशिंग, विरंजन, मर्सरायझेशन, कॅलेंडरिंग. उत्तर असे असेल. रासायनिक संस्करणामध्ये विरंजन, मर्सरायझेशन, यांत्रिक संस्करणामध्ये ब्रशिंग, कॅलेंडरिंग. टिपा लिहा. हे कॅलेंडरिंग. कॅलेंडरिंग ही एक यांत्रिक संस्करण प्रक्रिया आहे. यामध्ये कपड्याला गरम व जड रोलर्समधून पास करून गुळगुळीत, सरळ व आकर्षक स्वरूप दिले जाते. यामुळे कापडाची चमक वाढते आणि त्याला पॉलिश केलेल्या कापडासारखा पोत मिळतो. ही प्रक्रिया विशेषतः सुती, रेशीम, साटन व कृत्रिम तंतूवर केली जाते. कधीकधी रोलर्सवर डिझाईन कोरलेले असतात, त्यामुळे कपड्यावर नमुने तयार होतात. कॅलेंडरिंग केल्यामुळे कपड्याचा दर्जा सुधारतो व तो अधिक आकर्षक दिसतो. ही प्रक्रिया कायमस्वरूपी नसते. धुतल्यानंतर प्रभाव कमी होतो, म्हणून काही वेळा राळयुक्त पदार्थ वापरून ती टिकवून ठेवली जाते. 2. मर्सरायझेशन. मर्सरायझेशन ही रासायनिक संस्करण प्रक्रिया आहे. मुख्यतः सुती तंतूंवर केली जाते. यामध्ये कपड्याला ताकद वाढवणाऱ्या रसायनामध्ये बुडवले जाते. यामुळे तंतूमध्ये ताण निर्माण होतो आणि कपड्याची चमक, ताकद आणि रंगग्रहण क्षमता वाढते. या प्रक्रियेमुळे कपड्याचा पोत सुधारतो, तसेच रंगकाम किंवा छपाईसाठी ते अधिक योग्य बनते. मर्सरायझेशनमुळे कपड्याचे आकुंचन कमी होते आणि त्याचा उपयोग अधिक काळासाठी टिकून राहतो. ही प्रक्रिया विनाचूक केली गेल्यास उत्कृष्ट गुणवत्ता मिळते. त्यामुळे ती उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 3. मूलभूत संस्करण. उत्तर. मूलभूत संस्करण म्हणजे कापडावर केले जाणारे सुरुवातीचे शुद्धीकरणाचे टप्पे. यामध्ये प्रामुख्याने स्कॉवरिंग, निर्गुंदीकरण व विरंजन या प्रक्रिया येतात. या प्रक्रियांचा मुख्य उद्देश म्हणजे कपड्याला रंगकाम, छपाई व इतर अंतिम प्रक्रिया करण्यास योग्य बनवणे. या प्रक्रियेमुळे कापड अधिक स्वच्छ, मऊ व सुसंगत बनते. सर्व प्रकारच्या कापडांवर ही प्रक्रिया करणे आवश्यक असते, कारण ती गुणवत्ता व टिकाऊपणा वाढवते. 4. सिंजिंग. सिंजिंग ही यांत्रिक प्रक्रिया असून कापडाच्या पृष्ठभागावरील उभे राहिलेले तंतू किंवा सुटे धागे गरम ज्योतीच्या सहाय्याने जाळले जातात. यामुळे कपड्याचा पोत गुळगुळीत, स्वच्छ आणि सुंदर दिसतो. ही प्रक्रिया विशेषतः सुती, लोकर किंवा मिश्र तंतूवर केली जाते. यामुळे कापड अधिक आकर्षक दिसते व नंतरची प्रक्रिया जसे की रंगकाम व छपाई नीट होते. ताप संवेदनशील तंतूवर ही प्रक्रिया केली जात नाही, कारण त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे योग्य तंतू निवडूनच ही प्रक्रिया केली जाते. 5. सेन्फोरायझेशन. सेन्फोरायझेशन ही प्रक्रिया कापड आटू नये म्हणून केली जाते. यामध्ये कपड्याला यंत्राच्या सहाय्याने ताण देऊन वाफेच्या माध्यमातून स्थिर स्वरूप दिले जाते. ही प्रक्रिया विशेषतः सुती कापडावर केली जाते, कारण सुती तंतू धुतल्यानंतर आटतात. सेन्फोरायझेशनमुळे कपड्याचे आकुंचन 1% कमी राहते. ही प्रक्रिया कपड्याचे माप कायम राखण्यास मदत करते. म्हणून रेडीमेड वस्त्रामध्ये ही अत्यंत उपयुक्त ठरते. सॉफ्ट फिनिश आणि टिकाऊपणाही त्यामुळे वाढतो. स्कॉवरिंग. स्कॉवरिंग ही मूलभूत रासायनिक प्रक्रिया आहे. कापडामध्ये उपस्थित अशुद्धता जसे की मेण, तेल, ग्रीस, पॅक्टिंग व गोंद यांना दूर करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यासाठी साबण, सोडियम कार्बोनेट किंवा अल्कधर्मी पाण्याचा वापर केला जातो. स्कॉवरिंग नंतर कापड अधिक मऊ, स्वच्छ व रंगकामास योग्य बनते. विशेषतः नैसर्गिक तंतूंवर ही प्रक्रिया अत्यावश्यक असते. कधीकधी ती उच्च तापमानात केली जाते, ज्यामुळे अशुद्धी अधिक चांगल्या प्रकारे दूर होते. 7. विरंजन. विरंजन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कापडाच्या रंगातील पिवळसरपणा किंवा
इतर अवांछित छटा काढून टाकल्या जातात. या प्रक्रियेमुळे कापड अधिक पांढरे व स्वच्छ दिसते. विरंजनासाठी विविध विरंजक वापरले जातात. उदाहरणार्थ हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड. विरंजन हे रंगकाम किंवा छपाईपूर्वी आवश्यक असते, कारण ते रंगांना योग्य प्रकारे शोषण्यास मदत करते. प्रतिमजन्य तंतूवर क्लोरीनयुक्त विरंजक वापरणे टाळले जाते. 8. उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण. या प्रकारात अशा प्रक्रिया येतात ज्या कापडाच्या उपयुक्ततेत वाढ करतात. यात अग्निरोधक, जलरोधक, बुरशीरोधक, चुनीविरोधक, कीटकरोधक इत्यादी संस्करणांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे कपड्याला विशेष गुणधर्म मिळतात, ज्याचा वापर विशिष्ट कार्यासाठी होतो. उदाहरणार्थ रेनकोटला जलरोधक संस्करण आवश्यक असते, तर सैनिकांचे कपडे अग्निरोधक असतात. या प्रक्रिया विशेष गरजानुसार निवडल्या जातात आणि अनेकदा अंतिम पायरीत केल्या जातात. 9. अग्निरोधक संस्करण. ही प्रक्रिया कपड्याला आग लागू न देण्यासाठी किंवा लागलीच विझण्यासाठी केली जाते. यामध्ये विशेष प्रकारचे रसायन वापरले जाते, जे उष्णतेच्या संपर्कात आल्यावर तंतूंना आग पसरू देत नाही. ही प्रक्रिया लॅब कोट, सैनिकांचे व अग्निशमन कर्मचारी वापरणाऱ्या वस्त्रांवर केली जाते. अशा वस्त्रांमध्ये आग लागली तरी ती पसरत नाही व वापरणाऱ्याचे संरक्षण होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. 10. जलरोधक संस्करण. जलरोधक संस्करण कापडाला पाण्याचा प्रतिकार करण्यास सक्षम बनवते. यामध्ये रबरयुक्त किंवा विशेष रसायनांचा वापर करून तंतूंवर कोटिंग केली जाते. यामुळे पाणी कापडात शोषले जात नाही, तर त्यावरून घसरून जाते. ही प्रक्रिया छत्री, रेनकोट, तंबू, पायघडे यावर उपयुक्त ठरते. कधीकधी ही प्रक्रिया अर्धवेळच प्रभावी असते, त्यामुळे वारंवार नूतनीकरण करावे लागते. 11. कीटकरोधक संस्करण. उत्तर: कीटकरोधक संस्करण प्रथिनजन्य तंतू व विशेषतः लोकर व रेशीम यावर केले जाते. या तंतूंना कीटक, पतंगे व बुरशी यांचा धोका असतो, म्हणून त्यांना विशेष कीटकनाशक रसायनांनी प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया केल्याने कपड्याचे नुकसान होत नाही आणि ते टिकाऊ बनते. ही प्रक्रिया साठवणुकीच्या वस्त्रांवर, गोधड्या, ब्लँकेट, लोकरचे स्वेटर इत्यादीवर केली जाते. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. संस्करण प्रक्रियेचे उद्देश स्पष्ट करा. उत्तर: वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेत संस्करण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. ही प्रक्रिया केल्यामुळे कापड अधिक आकर्षक, वापरण्यास योग्य व टिकाऊ बनते. सर्वप्रथम कापडात नैसर्गिक किंवा उत्पादन प्रक्रियेमधून आलेल्या अशुद्धी असतात, त्यामुळे त्या काढून टाकण्यासाठी मूलभूत संस्करण जसे की स्क्वावरिंग, निर्बंधीकरण आणि विरंजन केल्या जातात. यामुळे कापड स्वच्छ होते आणि रंगकाम व छपाईसाठी योग्य बनते. संस्करणाचे प्रमुख उद्देश म्हणजे कापडाची सौंदर्य दृष्टीने सुधारणा करणे, त्याचा पोत, ताकद, संग्रहण क्षमता वाढवणे आणि त्याला विशिष्ट उपयोगासाठी योग्य बनवणे. उदाहरणार्थ, काही कपड्यांना आटू नये म्हणून सॅनिटायझेशन केले जाते, पाणी शोषू नये म्हणून जलरोधक संस्करण आणि आगीपासून संरक्षणासाठी अग्निरोधक संस्करण केले जाते. या प्रक्रिया केल्यामुळे तयार झालेल्या वस्त्रांना ग्राहकांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. उपयोगिता मूल्य वाढल्यामुळे त्याची बाजारात मागणी वाढते. म्हणूनच संस्करण प्रक्रिया ही केवळ तांत्रिक बाब न राहता वस्त्राचा दर्जा, सौंदर्य व उपयोग क्षमता वाढवणारी मूलभूत आवश्यकता आहे. 2. मूलभूत संस्करण ही संकल्पना स्पष्ट करा व मर्सरायझेशन प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर: मूलभूत संस्करण म्हणजे कापडावर सुरुवातीला केली जाणारी शुद्धीकरणाची प्रक्रिया होय. वस्त्र उत्पादनाच्या प्रक्रियेनंतर कापडात नैसर्गिक तंतूंतील मेण, गोंद, तेल, पेक्टिन इत्यादी अनेक अशुद्धता राहतात. यामुळे रंगकाम किंवा छपाई योग्य प्रकारे होत नाही. म्हणूनच ही प्रक्रिया सर्वप्रथम केली जाते. मूलभूत संस्करणात मुख्यतः 3 प्रक्रिया येतात. यामध्ये 1. स्क्वावरिंग. स्क्वावरिंग ही मूलभूत प्रक्रिया असून तिचा उद्देश कापडात असलेल्या नैसर्गिक व कृत्रिम अशुद्धी काढून टाकणे हा आहे. नैसर्गिक तंतूमध्ये मेण, तेल, पेक्टिन, प्रथिने, राळ, माती तसेच उत्पादन प्रक्रियेतून राहिलेल्या कृत्रिम रसायनांचा अंश असतो. या अशुद्धी रंगकाम किंवा छपाईत अडथळा निर्माण करतात. या प्रक्रियेत कपड्याला गरम पाण्यात अल्कली आणि साबण घालून उकळले जाते. यामुळे अशुद्धी विरघळते व निघून जाते. परिणामी कापड अधिक स्वच्छ, मऊ व शुद्ध बनते. स्क्वावरिंग नंतर कपड्याचा पोत सुधारतो आणि पुढील प्रक्रियांना अनुकूल स्थिती निर्माण होते.
2. निर्गुंदीकरण. ही प्रक्रिया रेशीम तंतूवर केली जाते. रेशमी तंतू नैसर्गिकरित्या सेरेसिन नावाच्या गोंदासारख्या पदार्थाने वेढलेले असतात. हाच गोंद रेशमाला खरडसर व कमी चमकदार बनवतो. जर हा गोंद काढला नाही तर रेशीम मऊ व चमकदार दिसत नाही, शिवाय रंगही नीट धरत नाही. निर्गुंदीकरण प्रक्रियेत रेशमाचे कापड गरम पाण्यात सौम्य साबण किंवा अल्कली मिश्रित द्रावणामध्ये बुडवले जातात. यामुळे सेरेसीन विरघळतो व निघून जातो. यानंतर तंतू अधिक मऊ, चमकदार व उच्च प्रतीचे दिसतात. ही प्रक्रिया केल्यामुळे रेशमी वस्त्रांचे वजन काहीसे कमी होते, पण त्यांची गुणवत्ता आणि सौंदर्य मोठ्या प्रमाणात वाढते. 3. विरंजन. विरंजन ही प्रक्रिया कपड्याचा नैसर्गिक पिवळसर किंवा मळकट रंग काढून टाकण्यासाठी केली जाते. काही तंतूंना नैसर्गिकरित्या रंग असतो आणि काही वेळा उत्पादन प्रक्रियेमध्येही अशुद्ध रंग येतो. या रंगामुळे रंगकामात अडथळा येतो. विरंजन प्रक्रियेमध्ये कापडाला विरंजक द्रव्यामध्ये बुडवले जाते. उदाहरणार्थ ऑक्सिजन किंवा क्लोरीनयुक्त विरंजक वापरले जातात. यामुळे रंग तयार करणारे रासायनिक घटक नष्ट होतात व कापड पूर्ण पांढरे, स्वच्छ व सुंदर दिसते. यामुळे कपड्याच्या रंगाचा परिणाम अधिक चांगला होतो व तो दीर्घकाळ टिकतो. थोडक्यात या तीनही प्रक्रिया मूलभूत आहेत, कारण त्या कपड्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतील अशुद्धी काढून त्याला पुढील प्रक्रिया जसे की रंगकाम, छपाई, चमक आणणे या कामा करण्यासाठी योग्य बनवतात. त्यामुळे या प्रक्रिया कोणत्याही वस्त्र उत्पादनासाठी अत्यावश्यक ठरतात. मर्सरायझेशन प्रक्रिया. मर्सरायझेशन हे संस्करण मुख्यतः सेल्युलोजजन्य तंतू जसे सुती संमिश्र धागे व काही वेळा लिनन तंतूंना मोठ्या प्रमाणावर केले जाते. या संस्करणामुळे सुती तंतूच्या अनेक भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सुधारणा होते. मर्सरायझेशन प्रक्रियेमुळे सेल्युलोजजन्य तंतूची चमक, मजबूती, आर्द्रता, शोषकता, रंग शोषकता, पोत, लवचिकता या गुणधर्मांचा सुधारणा होते. मर्सरायझेशन प्रक्रिया पुढीलप्रमाणे करतात. प्रथमतः कपडा पाण्यात पूर्णपणे भिजवला जातो. कापडाचे 20% ते 23% कॉस्टिक सोड्याच्या द्रावणात संपृक्तीकरण केले जाते. यानंतर संपृक्त कापड जड रुळांमधून फिरवले जाते. त्यामुळे द्रावण कापडात नियमितपणे शोषले जाते व जास्तीचे द्रावण पिळून निघते. संपृक्त कापड काही विशिष्ट रुळांभोवती गुंडाळून ठेवले जाते. त्यामुळे मर्सरायझेशन प्रक्रिया होण्यास पुरेसा वेळ मिळतो. पुढील पायरीत कापड यांत्रिक पद्धतीने ताणून धरले जाते. यानंतर कापड पाण्यातून अनेक वेळा खळबळून धुतले जाते. कापड पाण्याने धुतल्यावरही त्यात अलकाचा काही अंश राहण्याची शक्यता असते. त्यासाठी कापडावर उदासीकरणाची प्रक्रिया करून कापड धुतले जाते. सर्वात शेवटी वाळलेले कापड रुळांभोवती गुंडाळले जाते. मर्सरायझेशन हे रासायनिक संस्करण आहे. 3. उपयोगिता मूल्य वाढविणारे संस्करण. ही संकल्पना स्पष्ट करा व कीटकरोधक संस्करण स्पष्ट करा. उत्तर. उपयोगिता मूल्य वाढविणारे संस्करण म्हणजे अशा प्रक्रिया ज्या कापडाचे विशिष्ट कार्यक्षमतेसाठी रूपांतर करतात. मूलभूत संस्करण प्रक्रियेनंतर जरी कापड स्वच्छ व रंगकामासाठी तयार होत असले तरी ते काही विशिष्ट परिस्थितीसाठी तयार करण्यासाठी विशेष प्रक्रिया करावी लागते. उदाहरणार्थ पावसात भिजू नये म्हणून जलरोधक, आग लागू नये म्हणून अग्निरोधक, कीटकापासून संरक्षणासाठी कीटकरोधक इत्यादी. या प्रकारातील संस्करण कापडाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन केले जातात. त्यामुळे कापडाचे उपयोगिता मूल्य वाढते. उदाहरणार्थ रेनकोट, तंबू, छत्री यांच्यावर जलरोधक प्रक्रिया केली जाते. लॅब कोट, अग्निशमन कर्मचारी यांच्या वस्त्रांवर अग्निरोधक प्रक्रिया केली जाते. कीटकरोधक संस्करण प्रामुख्याने प्रथिनजन्य तंतूवर केले जाते. हे तंतू कीटक, पतंगे, बुरशी यांना आकर्षित करतात व त्यामुळे नुकसान होते. ही प्रक्रिया रासायनिक द्रव्यांच्या सहाय्याने केली जाते, ज्यामुळे कापडाला कीटकांपासून संरक्षण मिळते. विशेषतः ब्लँकेट, स्वेटर, गोधड्या, वूलन कोट यांसाठी ही प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे.